नमस्कार। आज आपण बनवणार आहे चना डाळमधली घोळ भाजी। या भाजीसाठी लागणार आहे 1 वाटी चना डाळ, चिंचेचा कोळ, थोडासा गुळाचा तुकडा आणि स्वच्छ धुवून घेतलेली 1 पावभर घोळ भाजी घ्यायची। ते पान तोडून घ्यायचे। कुकरमध्ये डाळ भाजी सर्व एकत्र टाकायचे। 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे छोटी, थोडेसे खोबऱ्याचे काप करून टाकायचे, गूळ टाकायचा, चिंचेचे कोळ टाकायचं थोडासा आणि गॅसवर चांगले 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या, कारण चना डाळ शिजायला बराच वेळ लागतो, त्याच्यामुळे जरा 2 शिट्ट्या शिल्लक होऊ द्यायच्या। मग चला नंतर भाजी आपण कढईमध्ये तेल टाकायचं, जिरा मोहरी, कांदा टाकायचा, लसूणची पेस्ट टाकायची आहे, ते सर्व छान परतून घ्यायचं लाल होईपर्यंत। इकडे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। कुकर उघडून बघायचं, त्याच्यामध्ये एकजीव होण्यासाठी रवी फिरवायचे। जर पाणी कमी पडलं असेल थोडंसं शिजताना तर थोडंसं वरून पाणी घालायचं गरम करून, एकजीव चांगलं रवीने आटून घ्यायचं आहे। हे बघा आपली कशी छान आटून झालेली आहे भाजी। थोडीशी हळद घालायची आहे, 1-1.5 चमचा मिरची पावडर घालायची आहे त्याच्यामध्ये। ते छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ते झाल्यानंतर आपली कुकरमधली जी डाळ भाजी शिजवलेली आहे ती त्याच्यामध्ये घालायची आहे। 1 ग्लास पाणी घालायचं आहे, जास्त पातळ करायची नाही भाजी। त्याला छान चमचा देऊन मंद आचेवर चांगली उकळी येऊ देपर्यंत होऊ द्यायचं आहे। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि छान मंद आचेवर याला 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या। नंतर गॅस बंद करून ही बघा आपली घोळ भाजी झालेली आहे। करून बघा, खाऊन बघा कशी झाली। सबस्क्राईब करा। आमच्या इकडे याला घोळ भाजी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, पण ही उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी थंड असते त्याच्यामुळे